संगमनेरमध्ये गटारीत दुर्घटना, एकाचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू. मदतीसाठी माजी सैनिक, माजी नगरसेवक, स्थानिक नागरिकांनी घेतला पुढाकार. संगमनेर शहरातील एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट अंतर्गत भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये साफसफाई दरम्यान मोठी दुर्घटना घडली. सफाईसाठी उतरलेला एक युवक बाहेर न आल्याने त्याला वाचवण्यासाठी खाली गेलेले इतर कामगार सुद्धा चेंबरमध्ये साचलेल्या घातक गॅसमुळे बेशुद्ध झाले. या संकटाच्या क्षणी माजी सैनिक प्रकाश कोरटकर, माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनी चेंबरमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच भाऊसाहेब सयाजी मंडलिक व विलास भुजबळ, कुटे हॉस्पिटल अँब्युलन्स चालक यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी चेंबरमध्ये उतरून दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढले. जखमींना ग्रामीण रुग्णालय व कुटे हॉस्पिटल येथे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेत अतुल रतन पवार व 19 या युवकाचा मृत्यू झाला असून रियाज जावेद पिंजारी याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही जणांवरही उपचार सुरू असल्याचे समजते. जया थोरात यांनी रुग्णालयात भेट देत स्थानिकांना आवाहन केले की पेक्षा जास्त सध्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू आहेत. कृपया हॉस्पिटलमध्ये गर्दी न करता डॉक्टरांना सहकार्य करा आणि रुग्णांना आवश्यक मदत मिळू द्या. तसेच त्यांनी स्पष्ट केले की सर्व उपचारांचा खर्च शासनाकडून करून घेतला जाईल. बाळासाहेब थोरात यांनी देखील या घटनेबाबत माहिती घेतली असून जया थोरात यांनी ही माहिती डेज न्यूज मराठीचे प्रतिनिधी अन्सार सय्यद यांना दिली. डेज न्यूज मराठीचे प्रतिनिधी अन्सार सय्यद सध्या हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनच्या संपर्कात आहेत. पुढील माहिती मिळताच ती तुम्हापर्यंत पोहोचवली जाईल. संगमनेरमध्ये गॅस दुर्घटना, अतुल पवार यांचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू. प्रकाश कोरटकर, नूर मोहम्मद शेख यांची धाडसी मदत. जया थोरात, गर्दी करू नका, उपचारांना मदत करा, सर्व खर्च शासनाकडून. थोरात गट. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद, संगमनेर. रस्ते बंद करते की नाही करते? आपलं नाव काय? भाऊसाहेब सयाजी मंडलिक. भाऊसाहेब सयाजी मंडलिक. भाऊसाहेब सयाजी मंडलिक. आपल्याला पुन्हा आला होता का? फोन आला हॉस्पिटल म्हणून, त्यासाठी आम्ही तिथं मदतीला गेलो. त्यावेळेस तुम्ही तिथं गेले तर काय परिस्थिती होती तिथली? त्यावेळेस 2 जण आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत आतमध्ये होते. हां हां. त्यानंतर जे जायचं थोडा आत गेला का गॅसमध्ये तो कॉलेप्स झाला, तर बाहेर काढले. सोडून वगैरे गॅसचं प्रमाण कमी करून नंतर दाव्याने माणसं सोडून बॉड्यावर काढले. तुमची कपड्याची हालत पण अशी, म्हणजे तुम्ही स्वतः तिथं हे घेतलं सुरुवातीला. बरं, आपलं नाव काय? प्रकाश कोटकर, माजी सैनिक. पकाली प्रकाश कोटकर. प्रकाश कोटकर, माजी सैनिक आहे का तुम्ही? हो. आपल्याला कसं कळलं हे? मी जोरवेला चाललो होतो, ते रस्त्यात गर्दी दिसली ना, हां हां थांबलो मी. पाहिलं तर ते 2 जण खाली पडलेले होते. हां हां हां. आणि त्यांना जो काढायला जाईल ना, तो पण बेशुद्ध होतो. हां. 3-4 जण बेशुद्ध झाले. जो काढा तो बेशुद्ध व्हायचा. म्हणजे शेवटी हे चौथे नंबर. माझी सैनिक असून तुम्हाला ह्या गोष्टीची म्हणजे चांगलीच म्हणजे प्रॅक्टिस आहे. हा, थोडा अनुभव आहे ना. अनुभव आहे त्याचा. तर किती मुलं होती तिथं? ते 2 जण पडलेले होते खाली. हां. पण त्यांना काढायला जो पहिला गेला ना, तो बेशुद्ध झाला. हां. आणि मग त्याला ओढून काढलं बाहेर. त्यानंतर मग दुसरे ते नगरपालिकेचे होते ना. नाही, दुसरा एक व्यक्ती उतरला, तोही बेशुद्ध झाला. पण पर्यायी मार्गाने आम्ही त्यांचे बांधलेले होते. दाव्यानं बांधल्यामुळे आम्ही वर ओढू शकतो लगेच. दोन्ही बेशुद्ध अवस्थेत का इथं आणले होते हॉस्पिटलला, पण ते नंतर शुद्धीवर आले.
म्हणजे ते नगरपालिकेचा कर्मचारी त्यालाही बांधलं, त्यालाही सोडलं, तोही अर्ध्या दिवशी आला, त्यालाही वर काढलं. म्हणजे नगरपालिकेचं कर्मचारी पण होतं तिथं. कर्मचारी आले होते, अग्निशमन त्यांची दल- team- पूर्ण टीम आली होती अग्निशमनचे नगरपालिकेचे, होते त्यांचे साहेब लोक सगळे आलते, ॲम्ब्युलन्स सगळ्या त्यांना गोष्टी ऑक्सिजन त्यांच्या लावून हातात. खाली सोडलं सोडलं होतं. पण ते बेशुद्ध ऑक्सिजन झाले लावून म्हणजे. सुद्धा खाली त्यांना बसले. पण वर ओढलं. म्हणजे त्यांना ऑक्सिजन टाकून तरी ते तरी- म्हणजे तरी बेशुद्धच झाले. बेशुद्ध होतं. म्हणजे JCB च्या मार्गाने तो एवढी भयानक परिस्थिती होती का? हा, खूप खाली भयानक. गॅस आणि पाणी ते गटाराचं पाणी पडत होतं ना. आणि ते जवळजवळ 10-15 फूट खोल आहे. 15 फूट. मग मी त्याच ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही आणलं का त्यांना? हो. ओके. ताई, या घटनेबद्दल आपण काय बोलणार? नाही आता काय आहे की फारच सेन्सिटिव्ह आहे. जे आपले दोघं मुलं ते गटार साफ करण्यासाठी उतरले होते. दुर्दैवाने एकाचं तर त्यात देहांत झालेला आहे, दुसरा सिरियस आहे. मी डॉक्टरांशी बोलली आहे, त्यांनाही भेटलेली, पेशंटलाही बघितलं आहे. पेशंट बराच सिरियस आहे. मला सर्वांना एकच विनंती आहे, आपले सर्व त्यांचे हित जाणणारे सर्व हितचिंतक जे सगळे आलेले आहेत, डॉक्टरांना आपण काम करू देऊ, कारण आपल्याला पेशंट जास्त महत्त्वाचा आहे. पेशंट वाचला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न जे काय आहे त्यांना करू देऊ. जास्त आपण त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नये, एवढंच मला सर्वांना विनंती करायची आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खरंच म्हणजे ह्या गोष्टीचा सर्वच निषेध करत आहे. थोरात साहेबांचाही फोन आला होता, तेही विचारत होते कसं काय झालं, काय सगळ्या गोष्टी माहिती करून घेत होते. आता साहेबांशी मी पुन्हा एकदा बोलणार आहे ह्या गोष्टीबद्दल आणि सविस्तर सगळं समजून घेऊ विषय, आपण पुढचं चर्चा करू शकतो. बरं ताई, लोकांचं आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे का ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा ही घटना घडली? तसं नाही आहे. हे जे म्हणजे जे काम आहे ते पूर्ण होऊन माझ्या मते 1.5 वर्ष होऊन गेलं होतं. दोन वर्षापेक्षा जास्त होऊन गेलेले होते आणि त्यांनी ते काम जे आहे ते सगळं दाखवून, त्याचं सगळं प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतात ते दाखवून ते नगरपालिकेला सुपूर्द केलं होतं. ते सुपूर्द करून त्यांना 1.5 वर्ष झालेलं आहे. ही माहिती मी जाणून घेतली की नेमकी काय झालं आहे. तर असं समजलं की ज्यांनी ते काम केलेलं आहे त्यांनी ते काम जे आहे ते नगरपालिकेला 1.5 वर्षापूर्वीच सुपूर्द केलं. ताई, ह्याच्यामध्ये ठेकेदाराचं तर समजा लोकांचं असं म्हणणं आहे की ठेकेदारच्या चुकीमुळे हे झालेलं आहे, पण सामान्य नागरिक हा तिथं जात असताना त्यांनी मदत केली, आपले माजी सैनिक ह्यांनी मदत केली, तर कुठंतरी आहे ना सरकारचा किंवा ठेकेदारचं चुकतंय असं मला वाटतंय. कसं आहे की म्हणजे सर्वसामान्य माणसांचं खरं मी आभार, मनापासून आभार मानते. प्रकाश दादा हे नेहमी आपल्याबरोबर असतात आणि खरंच म्हणजे अतिशय स्वतःची पर्वा न करता ते 2दा त्यात उतरले, मास्क न घालून उतरले, पण तरी म्हणजे त्यांनी पूर्ण मदत ह्या मुलांना वरती काढण्याची केली. ज्यांनी खरं अशा संकटकाळी आपण नेहमी एकत्रित येत असतो आणि आपण ज्याला त्रास होत असतो त्याला मदत करण्याचा सगळ्या बाजूने प्रयत्न करत असतो. खरं संगमनेर नागरिकांचे मी खरं त्याबद्दल अभिनंदन आणि आभार मानते. पण आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सविस्तर माहिती घेतल्याशिवाय किंवा पूर्ण डिटेल माहिती घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करणं मला उचित वाटत नाही. आधी आपण माहिती घेऊ, सगळ्या बरोबर काय गोष्टी बरोबर आहे काय चुकीचं आहे ते समजल्यानंतरच आरोप करणं बरोबर आहे. ताई, यामध्ये सामान्य लोक आहे, गरीब लोक आहे, याच्यामध्ये ज्यांची हानी झालेली आहे, आता याचा पुढचा उपचाराचा खर्च हा कोण करणार आहे? नाही, आपण सर्वजण शासनाकडे जाऊच मदत मागण्यासाठी. आणि कसं आहे ह्या गोष्टींमध्ये शासन मदत नाही करणार तर कोण करणार? शासनाला मदत ह्यात करावीच लागणार आहे, कारण हे जे मुलं उतरले होते हे सर्व नागरिकांच्या हितासाठी उतरले होते. हे सर्वजण खाली ते गटार साफ करण्यासाठी उतरले होते. त्याच्यामुळे शासनाकडे आपण नक्कीच म्हणजे त्यांच्या मदतीच्या मागणीसाठी आपण प्रयत्न नाही म्हणणारे, आपण त्यांच्याकडनं मदत घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये एक मृत्यू पडला, त्या मुलाबद्दल आपले काय वेदना आहे? मी तेच सांगितलं, अतिशय दुर्दैवी आहे जे काही घडलेलं आहे. खूप म्हणजे आपल्या सर्वांना खरं लागून जाणारं ही गोष्ट आहे. खूप कमी वयाचा तो मुलगा होता. त्याच्या परिवाराबरोबर आपण सर्वजण आहोत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपण सर्वजण आहोत.